ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज भगवंताच्या असीम कृपेने मौली ज्ञानोबरायाच्या आणि सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चिंतनासाठी आपण ज्ञानेश्वरीला प्रारंभ केला आहे। काल आपण ज्ञानेश्वरीची प्रस्तावना पाहताना की ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, कोणाला ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्राप्त होऊ शकतो, या संबंधाने आपण विवेचन केलं होतं। ज्यांची ज्ञानेश्वरीच्या प्रती श्रद्धा आहे, भाव आहे, त्यांना सहज ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्राप्त होऊन जातं। आणि ज्ञानोबरायाने तुमच्या आमच्यासाठी हा जो काही ग्रंथ आहे हा आपल्याला कळावा यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। तर ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढा खडतर जीवन जगलं, वास्तविक पाहिलं तर संतांचं जगणंसुद्धा हे एक प्रकारचं साधकाला तो उपदेश असतो। साधकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये कसं जगावं यासाठी त्यांचं ते एक आचरण असतं। कारण ज्ञानोबरायाच्या जीवनाचा जर विचार आपण केला तर ज्ञानोबरायांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागला। संन्याशाचे मुलं म्हणून त्यांना हिणवण्यात आलं आणि जगाने एवढा त्रास दिल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ उपलब्ध करून दिला। वास्तविक पाहिलं तर संतांचं येणं त्यासाठीच असतं। कारण महाराज म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। जगाचं कल्याण व्हावं यासाठी संतांचं येणं असतं। किंवा तुकाराम महाराज तर असं म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी मुनी सहज भावे वर्ताया। तुकाराम महाराजाचं जीवन बघितलं तर तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांना खूप त्रास झाला, खूप त्रास समाजाचा सहन करावा लागला। एवढंच नाही तर दुष्काळामध्ये परिस्थिती अशी आली की घरी अन्नसुद्धा खायला नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजाला दिवस काढावे लागले, परंतु संतांनी हे सगळं सहन केलं। हे सहन करण्याचा उद्देश म्हणजे त्यांचा हेच आहे की साधकाला एक त्यांच्या जीवनामध्ये उपदेश मिळावा। केवळ सांगून जमणार नाही तर आपल्याला स्वतः आचरण करून ते वागावं लागल। म्हणून संतांनी कष्ट सोसले आणि म्हणून तुम्हा आम्हाला त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला आणि अशा पद्धतीने एवढं खडतर आयुष्य जगून ज्ञानोबरायाने, तुकोबरायाने आपल्यासाठी ही ग्रंथ संपदा निर्माण केली। ही जी काही ज्ञानेश्वरी आहे, आपण कालही बघितलं होतं की ज्ञानेश्वरी म्हणजे गीता ग्रंथावर केली टीका आहे। कारण गीता जी आहे ती गीता ही संस्कृतमध्ये असल्यामुळे ती सर्वसामान्यांना कळत नव्हती आणि त्यामुळे एवढं हे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान एक प्रकारचं लुप्त होत चाललं होतं। आणि म्हणून ज्ञानोबरायाने तुम्हा मराठी भाषकांना हे गीतेचं ज्ञान कळावं म्हणून ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला आहे। आज आपण या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पहिल्या ओवीला आपण प्रारंभ करणार आहे। आणि
ज्ञानोबरायाने जी पहिली ओवी लिहिली आहे ती अशा पद्धतीने, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम शब्दापासून ज्ञानोबरायाने आपल्या ज्ञानेश्वरीचा प्रारंभ केला आहे. कारण ओम हे मंगलकारक नाम आहे. ओम हे एक मंगलकारक नाम आहे आणि म्हणून ज्ञानोबरायाने ओम शब्दाचा उच्चार केला. तसाही विचार केला तर ओम शब्द आणि अथ शब्द हे दोन शब्द हे ब्रह्मदेवाच्या कंठातून प्रथमच बाहेर पडले होते. त्यामुळे ते स्वभावतः मंगलकारक शब्द आहे. स्वभावतः ते मंगलकारक आहे. म्हणून ओम शब्दाचा उच्चार ज्ञानोबरायाने केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर या पहिल्या ओवीमध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या प्रारंभामध्ये असं म्हणतात की मंगलाचरण करण्याचा हा शिष्टाचार असतो. ज्ञानोबरायाने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे मंगलाचरण केलेले आपल्याला आढळून येतीलच, परंतु प्रारंभाला सुद्धा ज्ञानोबरायाने मंगलाचरण केलं आहे आणि मंगलाचरण करून आपल्या ज्ञानेश्वरीचा प्रारंभ केला आहे. मंगलाचरण हे 3 प्रकारचे असतात. पहिलं मंगलाचरण म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण, दुसरे नमस्कार रूप मंगलाचरण आणि तिसरं आशीर्वाद रूप मंगलाचरण. आणि म्हणून जी काही वस्तू जी आहे त्या वस्तूचं एक प्रकारचं तिचा म्हणजे ब्रह्मवस्तू जी आहे त्या वस्तूचं जे काही आहे ते ज्ञान करून दिलं. म्हणजे ओम हा जो शब्द आहे हा सुद्धा एक ब्रह्मवस्तू प्रतिपादक आहे. कारण ब्रह्म जे आहे ते ब्रह्म निर्गुण निराकार असल्यामुळं त्या ब्रह्माचं जे काही ज्ञान आहे ते आम्हाला सहज होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या ब्रह्मवस्तूपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. जसं उदाहरणासाठी आपण असं पाहतो की जसं अरुंधतीचा तारा आहे आणि अरुंधतीचा तारा छोटा असल्यामुळे सूक्ष्म असल्यामुळे सर्वप्रथम त्याच्या शेजारचा वशिष्ठाचा तारा दाखवावा लागतो आणि वशिष्ठाचा तारा दाखवल्यानंतर मग अरुंधतीच्या तारापर्यंत आपण त्याला पाहू शकतो. त्याप्रमाणे नाम रूप रहित निर्गुण निराकार जे ब्रह्मतत्व आहे ते निर्गुण निराकार असं ब्रह्मतत्वाला जर आपल्याला जाणायचं असेल तर पहिलं ओंकाराला आपल्याला जाणावं लागेल. म्हणून ओंकार जे आहे ते ब्रह्मवस्तुवाचक नाम आहे. आणि वास्तविक पाहिलं तर नाम जे आहे हे नाम तुम्हाला नाम असेल शब्द असेल हे तुम्हाला ब्रह्मतत्वापर्यंत घेऊन जाऊ शकतात, परंतु ज्ञान करण्यास ते समर्थ नाही. कारण जे काही शब्द आहे ते शब्द जड आहे आणि जडापासून चेतनाचं ज्ञान होत नसतं. आणि जर चेतनाचं ज्ञान करायचं असेल तर ते चेतनानेच होऊ शकतं, जडाने होऊ शकत नाही. म्हणून शब्द महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराजांनी शब्दाला तर एवढं महत्त्व दिलं आहे की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्देचीच यत्ने पूजा करू. कारण शब्दानेच तुम्हाला त्या ब्रह्मतत्वापर्यंत तुम्ही जाऊ शकता. शब्दानेच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करसाल नामाच्याचद्वारे तुम्ही भगवंतापर्यंत जाऊ शकता. नामाच्याचद्वारे तुमची अंतकरणाची शुद्धी होऊ शकते आणि अंतकरण शुद्धी झाल्यानंतर तुम्ही भगवंताच्या समीप गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु यासाठी नाम महत्त्वाचं आहे. म्हणून नामाचं अनेक ठिकाणी उदो संत करताना दिसतात, नामस्मरणाविषयी बोलताना दिसतात. म्हणून नाम असेल. वास्तविक ब्रह्म हे नाम रूप रहित आहे. वास्तविक ब्रह्म हे नामरूप रहित आहे. परंतु तरीसुद्धा त्या नामरूप रहित ब्रह्माला जर दाखवायचं असेल तर ओंकार हा जो काही शब्द आहे, जसं अरुंधतीचा तारा दाखवण्यासाठी जसा वशिष्ठाचा तारा दाखवावा लागतो त्या पद्धतीने ओंकाराचा येथे महाराजांनी ज्ञानोबरायाने काय केलं आहे, उच्चार केलेला आहे. आणि म्हणून ओंकार जो आहे तो ओंकाराचं जे काही वाच्य आहे म्हणतात ते आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. आणि असं जे काही ओंकार आहे त्या ओंकाराच्याच द्वारे आपण अपरोक्ष ज्ञानापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून महाराजांनी ओंकाराचा उच्चार केला असेल. त्यानंतर आद्य शब्द आहे. ओम नमो जी आद्या. आद्य शब्दाने सांगतात
की जे सृष्टीच्या उत्पत्तीला कारण आहे त्याला आद्य म्हटलं जातं. आद्य म्हणजे प्रारंभीचा. आणि प्रारंभीचा जर विचार केला, कोणतीही वस्तू उत्पन्न होण्यासाठी प्रारंभ असावा लागतो. अहो, जसा घट उत्पन्न व्हावा आणि जसं मडकं घट उत्पन्न होतो त्याचा प्रारंभ असतो किंवा त्याला मूळ कारण असतं. तर ते मूळ कारण जर त्याचं काय असेल तर त्यासाठी आपण पाहतो की त्याला माती असावी लागते. माती ही त्याचं उपादान कारण झालं. घटाचं उपादान कारण माती होते आणि माती हे उपादान कारण झालं आणि जो घट बनवणारा आहे, जो कुंभार आहे, तो त्याचं निमित्त कारण झालं. म्हणून दोन्हीही आद्य सांगता येईल, कारण दोघांपासून हे काय झालं, घटाची उत्पत्ती झाली. तशी जी काही सृष्टी आहे, ही सृष्टी जी उत्पन्न झाली ही त्या ब्रह्मवस्तूपासून निर्माण झाली. परंतु ही जी काही सृष्टी सगळी जी आहे, चैतन्य सृष्टी जी आहे, हीच त्याला कारण म्हणता येईल. कारण हे सगळं जे आहे ते कार्य आहे. आणि कार्य तर असं सांगतात की जे जे कार्य आहे, जे जे दिसणार आहे ते सगळं मिथ्या असतं, असत असतं. कारण शास्त्र सिद्धांत असं सांगतो, यद दृष्टम तद नष्टम, यद अध्यस्थम तद अनित्यम. जे काही अध्यस्थ पदार्थ आहे ते सगळे अनित्य आहे. अध्यस्थ म्हणजे काय, हे सगळं जे काही दिसणारी सृष्टी आहे सगळे अध्यस्थ आहे. कारण हे सगळे अधिष्ठानावर भासतात. जे काही दिसणारे जे काही पदार्थ आहे सगळे निर्माण झालेले आहे, सगळी यांची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून जे जे उत्पन्न झालेले आहे ते सगळेच्या सगळे नाश पावणार आहे. परंतु हे या सगळ्यांना उत्पन्न करणारा कोणीतरी आहे. आणि कोणीतरी कोण आहे तर ते एक ब्रह्म आहे आणि ते ब्रह्मच या सगळ्या सृष्टीला चालवत असतं. ते एक चेतन आहे, ते चेतनच या सगळ्या सृष्टीला चालवत असतं. तो एक परमात्मा आहे, तो परमात्माच ह्या सगळ्या सृष्टीला चालवत असतो. कारण जे काही परमेश्वर आहे तो परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म आपण वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधतो, तोच या सगळ्या सृष्टीमध्ये आहे. जसं विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही, उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा सर्वागटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश जसा सर्वत्र व्याप्त आहे, त्याचप्रमाणे हे चैतन्य जे आहे ते चैतन्य सगळीकडे व्याप्त आहे आणि त्या चैतन्यानेच ही सगळी सृष्टी चालत आहे. चैतन्याने ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. त्याच्याशिवाय ही सगळी सृष्टी चालू शकत नाही. कारण चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी तो हरिविना. अहो, आम्ही जे काही तुम्ही शरीर धारण केलेलं आहे, हे शरीरसुद्धा त्याच्या इच्छेनेच चालतं आहे. ज्या दिवशी त्याची इच्छा संपेल त्या दिवशी आम्हाला इथून जावं लागत. कारण सगळं निर्माण करणारा, करता धरता तो आहे. कधी कधी आपण त्या परमात्माला, परमेश्वराला आपण दोष देतो. अहो, एखादा आपल्या परिवारातील व्यक्ती वारल्यानंतर, जसं व्यक्ती वारल्यानंतर आपण असं भगवंताला दोष देतो की खूप धार्मिक होता, असा होता, तसा होता, आणि देवा मी तुझं काय वाईट केलं होतं, एवढ्या लवकर तू घेऊन गेला आणि अशा पद्धतीने आमच्या कुटुंबावर असा आघात केला. अरे किती देवधर्म केला आम्ही देवा, किती देवधर्म केला. रोज मंदिरात जायचो, रोज पूजा करायचो, रोज ध्यान करायचो, रोज तुझा जप करायचो, आणि एवढं असताना सुद्धा तू अशा पद्धतीने माझा एकुलता एक मुलगा, माझा परिवारातील सदस्य तू हिरावून घेतला. आपण भगवंताला दोष देतो. अरे पण त्याच्यासाठी ही सगळी सृष्टी जी आहे ती सगळी भातुकलीच्या खेळासारखी आहे. जसं भातुकलीच्या खेळामध्ये लहान मुलं खेळ खेळायची आणि खेळ खेळल्यानंतर त्यांची इच्छा संपल्यानंतर जसं संपूर्ण जो काही भातुकलीचा खेळ आहे ते जोपर्यंत ते भातुकलीचा खेळ खेळत होते तोपर्यंत ते सगळे मुलं त्याला सत्य समजतात. त्यातले जे काही नवरा बायको, राजा राणी, सगळ्यांना सत्य समजून त्याच्या संबंधाने व्यवहार करतात. परंतु ज्यावेळेस खेळ संपतो ना, त्यावेळी ते सगळे एकत्र करून ते एका कोपऱ्यामध्ये टाकून देतात. तशी ही परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत तो खेळ खेळला जातो आणि त्याची इच्छा संपल्यानंतर खेळ संपून जातो. तसं तुमच्या आमच्या आयुष्याचं आहे. म्हणून आद्य या शब्दाने सांगितलं भगवंताने की जे उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे, ते सृष्टीच्या निर्मितीला कारण जे ब्रह्मवस्तू आहे आद्य शब्दाने प्रतिपादन करतात. वास्तविक पाहिलं तर काही लोक या जगामध्ये परमेश्वराला मानत नाही, नास्तिक आहे. ते परमेश्वर आणि परमात्मा मानत नाही. ते एवढंच त्यांचा सिद्धांत, यावत जीवे सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत
सुखाने जगा, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा, कर्ज काढा. आणि कर्ज काढून काय करायचं, चांगल्या पद्धतीने तूप वगैरे चांगले पदार्थ करून खायचे. काय करायचे, तूप वगैरे चांगले पदार्थ करून खायचे. आणि तूप वगैरे पदार्थ चांगल्या पद्धतीने खायचे. आणि मग कर्ज देण्याची वेळ आल्यानंतर अरे म्हणतात की कर्ज द्यायचं कुठं, कर्ज कशाला द्यायचं. अहो ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनः कुतः. अरे एकदा मेल्यानंतर मग पुन्हा काय कर्ज मागणार आपल्या घरी येणार आहे का, येणार आहे का, नाही. भस्मी भूतस्य देहस्य, एकदा जाळल्यानंतर मग कोणाचं कर्ज देणार आहे. पुनरागमनः कुतः, ते सांगतात पुन्हा का जन्माला यायचं आणि पुन्हा का त्याचं कर्ज द्यायचं. म्हणून ते जन्म मरण जन्म मानतात परंतु पुनर्जन्म ते मानत नाही. अशा पद्धतीनं हे नास्तिक लोक आहे. अहो एकदा स्वामी विवेकानंदाच्या जीवनातील उदाहरण घ्या. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस एका ठिकाणी एका राजाकडे गेले आणि राजाकडे गेल्यानंतर त्या राजाकडे गेला. राजा नास्तिक होता आणि राजा नास्तिक होता तर ते जे महाराज होते, राजा होते, ते मूर्तीपूजा वगैरे काही मानत नव्हते. काय ते मूर्तीपूजा वगैरे काही मानत नव्हते. ते म्हणायचे की मूर्तीपूजा ही थोतांड आहे. अरे मूर्तीपूजा थोटा आहे, ईश्वर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या की हे जे काही मूर्तीपूजा करतात. परंतु स्वामी विवेकानंदांनी त्यांना असा दृष्टांत दिला की त्यांच्याच राज्यामध्ये त्यांच्या दरबारामध्ये बसेल असताना स्वामी विवेकानंदांनी सांगितलं तो महाराजाचा फोटो आणा. प्रधानाला सांगितलं महाराजाचा फोटो घेऊन. फोटो घेऊन आले आणि आणल्यानंतर त्या सेवकाला सांगितलं की बाबा, त्या प्रधानाला सांगितलं की हा जो काही राजाचा फोटो आहे, हा जो काही आहे हा जो काही फोटो आहे यांच्यावर काय कर, यांच्या थुंक किंवा एक प्रकारची यांची अवहेलना कर. त्यावेळेस तो जो काही प्रधान होता तो म्हणाला महाराज असं कसं, हे तर आमचे राजे. अरे म्हणे तुमचे राजे तर तिथे बसलेले आहे, महाराज तर तिथे बसलेले आहे आणि हा तर फोटो आहे. म्हणे महाराज जरी फोटो तिथे बसेल असले तरी या फोटोमध्ये जे काही प्रतिमा आहे ती महाराजाची आहे आणि त्या प्रतिमेलाच आम्ही काय मानतो, देव मानतो किंवा राजा मानतो, महाराज मानतो. त्या पद्धतीने राजाला स्वामी विवेकानंदांनी समजून सांगितलं की बाबा ही जी काही प्रतिमा आहे या प्रतिमेमध्ये जसं तुमचं स्वरूप दिसतं तसं हे जे काही जगत आहे हे निर्गुण निराकार परमात्म्याने जरी याची रचना केली असेल परंतु या संपूर्ण सृष्टीमध्ये काय आहे, त्या परमेश्वराचा अंश आहे. मग तो जड असेल नाहीतर चेतन असेल. तर जडामध्ये सुद्धा काय आहे, विठ्ठलच आहे आणि चेतनामध्ये सुद्धा विठ्ठलच आहे. म्हणून जे काही उपादान कारण आहे तो ब्रह्मवस्तू, त्या ब्रह्मवस्तूला आद्य या शब्दाने सांगितलं. आद्य म्हणजे अगोदरचं जे काही सुरुवातीचं निर्माण झालं आहे त्या ब्रह्मवस्तूचं प्रतिपादन केलं आहे. त्यानंतर सांगतात वेद प्रतिपाद्या, की वेदाने ज्यांचं वर्णन केलं आहे. कारण वेद वाङ्मयामध्ये जर आपण विचार केला तर कर्म, कर्मकांड, जीव, स्वर्गादिक, भोगस्थाने, भोग इत्यादी सगळ्यांचं वर्णन आलं आहे. सगळ्यांचं वर्णन केलं आहे. तरी त्या सर्व नामरूपाने केवळ एका परमेश्वराचंच वर्णन केलं गेलं आहे. हे सगळ्यांचं वर्णन आहे. सगळ्यांचं असलं तरी सुद्धा त्या परमेश्वराचं वर्णन नामरूपाने केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं जसं भगवंताच्या प्राप्तीसाठी नामरूप किंवा नाम जे आहे ते नाम महत्त्वाचं आहे. वास्तविक पाहिलं तर नामरूप संबंध जाती क्रिया भेद आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. त्या ब्रह्मवस्तूचं वर्णन करताना त्याला नाम रूप काहीच नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, त्याला रंग नाही, रूप नाही, परंतु तरीही सुद्धा तो सगुण साकार होतो आणि सगुण रूपाने दिसतो आणि त्याचंच वर्णन वेद प्रतिपाद्या अशा पद्धतीने केलं आहे आणि त्यालाच सगुण वस्तू निर्देशरूप मंगलाचरण सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि अशा पद्धतीने त्यानंतर शब्द येतो स्वसंवेद्या. स्वसंवेद्या म्हणजे ज्याला जो परमात्मा आहे, जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म इतर वस्तूने त्याला जाणल्या जात नाही, अज्ञानदिकाने त्याला जाणल्या जात नाही. त्याला जर जाणायचं असेल तर त्याला ज्ञानरूप होऊनच त्याला जाणता येईल. ज्ञानरूप वृत्तीशिवाय त्याला जाणणे शक्य नाही. जोपर्यंत ज्ञानरूप वृत्ती तुमची होत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याचा, त्या आत्म्याचा, त्या ब्रह्माचा तुम्हाला ज्ञान होणं शक्य नाही. जर जड वस्तूने जर तुम्ही त्याला जाणण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कदापि शक्य नाही.
जड वस्तू त्यांच्यापर्यंत जाऊच शकत नाही. किंवा जड वस्तू जसं शब्द जे आहे, शब्द एखाद्याचं घर दाखवायचं म्हटल्यानंतर आपण सांगतो की बाबा त्या खांब्याजवळ जे घर दिसतं ना ते घर त्यांचं आहे. शब्दाने आपण ज्ञान करून देतो, परंतु जावं लागतं स्वतः आणि त्या घरापर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. शब्द फक्त तुम्हाला ज्ञान करून देऊ शकतात, शब्द तुम्हाला ब्रह्मवस्तूचं ज्ञान करून देऊ शकत नाही, कारण शब्द जड आहे. म्हणून ज्ञानरूप वृत्तीनेच काय होतं तर त्यांचं काय होतं, ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून स्वसंवेद्या, की स्वसंवेद्या म्हणजे जो आत्मा आहे तो आत्मा, जो परमात्मा आहे, आत्मा आहे, तो ज्ञानरूप असून ज्ञानरूप वृत्तीनेच तो जाणल्या जातो. आणि त्यानंतर शब्द आहे आत्मरूपा. हे जे काही आत्मरूपा जे शब्द आहे तर सांगतात की सृष्टीच्या पूर्वी असणारं, सृष्टीचे कारण जे वेदानं प्रतिपादलेलं आहे, वेदाने सांगितलेले आहे, असा जो परमेश्वर आहे तो आत्मरूप आहे. आत्मरूप आहे म्हणजे वास्तविक पाहिलं तर तुम्ही आम्ही सगळे आत्मस्वरूप आहे. देह जड आहे, देह जाणारं त्यासी काळोबा खाणारं. देह जाणार आहे परंतु आत्मा कुठे जाणार नाही. ना आत्म्याला कोणी मारू शकतं, ना कोणी आत्म्याला काही त्रास देऊ शकतो. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावकः. न त्याला शस्त्राने कापलं जातं, न तो अग्नीने जाळल्या जातो. असा जो आत्मा आहे त्या आत्म्याला त्याला कधीही मरण नाही, त्या आत्म्याला कधीही मरण नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही जे आहे ते सगळे आत्मस्वरूप आहे. विचारसागराच्या सुरुवातीला मंगलाचरण करताना आपण पाहतो की जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसीची. अहो आत्मस्वरूप कोण आहे? मीच. आणि माझ्या स्वरूपावर हे सगळं काय आहे? भासत आहे. सूर्यचंद्र वरुण यम देवी कुबेर ही तैसेची. अरे हे सगळे सूर्य चंद्र वरुण यम देवता हे सगळं काय माझ्या स्वरूपावर भासलेल्या एक प्रकारच्या लाटा आहे. हे सगळ्या माझ्या स्वरूपावर भासलेल्या लाटा आहे. म्हणून आत्मस्वरूप आपण सगळे आहे. आणि आत्मे किती आहे? एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गम न घाली मन. एक आत्मा आहे आणि तो एक आत्मा तुमच्या आमच्या सगळ्यामध्ये व्याप्त आहे. मग तो हत्ती असेल काय, कुत्र असेल काय, शुनीचैव शोपाकेचः पंडितः समदर्शिनः. जसा पंडित व्यक्ती शुनी म्हणजे कुत्र्यामध्ये चैव शोपाक शुनीचैव शोपाकेच पंडितः समदर्शिन शोपक. आणि सांगतात की जसं पंडित लोक सगळ्यामध्ये, जसं कुत्र्या मांजऱ्यामध्ये हत्तीमध्ये सगळ्यामध्ये काय करतो, सगळ्यामध्ये त्या परमात्म्यालाच तो पाहत असतो. त्या पद्धतीने सगळ्यामध्येच तो या परमेश्वराला पाहतो. त्या पद्धतीने सगळ्या सृष्टीमध्ये हा परमात्मा व्याप्त आहे. आणि अशा पद्धतीने आत्मरूपा या शब्दाने वर्णन केलं आहे. म्हणून पहिली जी ओवी आहे ती पहिली ओवी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि अशा पद्धतीने पहिल्या ओवीचा अर्थ आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतर उद्याच्या या चिंतनामध्ये दुसऱ्या ओवीला आपण प्रारंभ करणार आहे. पुंडलिका हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.